एक श्लोकांच्या मधून समर्थ मानणार आहे. त्यातला 108वा श्लोक आज आपण पाहत आहोत. सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे, क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे, क्रियेविन वाचाळता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. आता वाद आणि संवाद या संदर्भात आपण सुरुवातीला त्याचं विवेचन करू आणि नंतर मग एका एका चरणाचा अर्थ पाहू. आपल्याकडे पूर्वी जे वादविवाद होत त्यामध्ये संवाद असायचा आणि त्या वादविवादाचे नियम ठरलेले असायचे. सांगायचं तात्पर्य झालं तर मंडन मिश्र आणि शंकराचार्यांचा वाद झाला. हा वाद कोणत्या तत्वांच्या आधारावर झाला तर आपल्याकडे त्यासाठी दोषशास्त्र जायचा. एक नाव आहे सांख्यशास्त्र आणि दुसऱ्याचं नाव आहे न्यायशास्त्र. या दोन शास्त्राच्या आधारावर हा वाद घातला जात असे. सांगायचं तात्पर्य त्याचे नियम ठरलेले होते. म्हणजे उदाहरणात सांगायचं झालं, अहिंसा परमो धर्म हे तत्व चांगलं आहे का वाईट आहे तर सांख्ययोगाच्या दृष्टीने विचार करताना या तत्वाचे 10 गुण चांगले आहेत आणि 5 गुण वाईट आहेत. आणि म्हणून या दोन्हीचा साकल्याने विचार केला तर अहिंसा परमो धर्म हे चांगलं आहे, कारण चांगली तत्व त्यात जास्त आहेत. न्याय तत्वाचाही विचार त्यामध्ये व्हायचा. न्याय म्हणजे तर्कशास्त्र. धूमे अग्नी, त्या ठिकाणी धूर दिसतंय त्याचा अर्थ तिथं अग्नी असला पाहिजे. ह्या पद्धतीने तत्वाला धरून जो वाद केला जायचा म्हणजे त्यामध्ये न्यायशास्त्र आणि सांख्यशास्त्र आलं, तो वाद हितकारी व्हायचा. म्हणून या ठिकाणी तुटे वाद संवाद तो हितकारी. तत्वाला धरून जर वाद केला तर तो हितकारी होणार आहे, नसता तो अहित केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आधुनिक काळाच्या वादाच्या संदर्भात कधी कधी मी एक वाक्य वापरत असो. पूर्वीच्या काळी जो वाद होत असे, वादे वादे जायते तत्वबोध अशी परिस्थिती होती. आणि आज वादे वादे जायते शीर्षपोढ अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून वाद संवाद आणि वादविवाद हे जे शब्द आहेत याच्या पाठीमागचा भाव समजून घेतल्यानंतर मग आपल्याला समाजामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर काय करावं लागेल यातल्या एका एका चरणाचा विचार करूया. सदा सर्वदा सज्जनाची नियोगे, क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे. दोन्हीचा अर्थ एकत्र घ्यायचा आहे की आम्ही आपल्याकडे मराठीत आणखीन एक म्हण आहे, ढवळ्याजवळ पवळा बांधला. म्हणजे वाईटाच्या जवळ राहिलो तर वाईट पण आपल्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही, हे आपल्याला लक्षात येईल. पण सज्जनांच्या सहवासात राहिलो तर आपल्यामध्ये चांगल्या प्रकारचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असं समर्थ या ठिकाणी सांगतात. मग आम्हाला या संदर्भात काही दाखले किंवा उदाहरणं देता येतील का? निश्चितच देता येतील. इतिहासामधलं आत्ताच्या काळात स्वातंत्र्य लढ्यातलं एक उदाहरण सांगतो. स्वातंत्र्यवीर सावरकर हे ज्या वेळेला लंडनला होते आणि फ्री इंडिया सोसायटी चालवित होते, स्वतःची संघटना चालवित होते, त्यावेळेला मदनलाल धिंगरा नावाचा एक तरुण अत्यंत काय म्हणता येईल छंदी भंगी म्हणायला हरकत नाही अशा प्रकारचा त्यांचं भाषण ऐकायला येऊन बसला. आणि सावरकरांचे विचार ऐकल्यानंतर तो सावरकरांना असं म्हणाला की तुम्ही मला तुमच्या संघटनेत घेणार का? काहीही बदल नव्हता. शब्दच वापरायचा झाला तर आजच्या काळातला तो आवारा मुलगा होता. पण सावरकरांच्या सहवासामुळे त्याच्या देश स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग जागवलं गेलं आणि देश स्वातंत्र्यासाठी त्याने त्या ठिकाणी बलिदान सुद्धा दिलं. अशा प्रकारचे परिवर्तन इतिहासामध्ये झालेली आपल्याला अनेक आढळतात. म्हणून जर आम्हाला काही परिवर्तन व्हावं, चांगल्या प्रकाराने व्हावं असं वाटत असेल तर सज्जनांची संगती केली पाहिजे.
हे या ठिकाणी सांगतात. आणि मग संदेहांची संगती केल्यानंतर काय क्रिया बदलत असते आणि नुसतंच क्रियेविन वाचाळता ते निवारी. पण जर आम्ही क्रिया करत नसू आणि नुसतंच बोलत असू तर त्याचा परिणाम होणार नाही. फक्त एकच शेवटीला उदाहरण सांगतो की हे जसं मी इतिहासातलं सावरकरांचं उदाहरण सांगितलं तसंच आणखीन एक सज्जनांच्या सहवासामुळे किती परिवर्तन होतं सांगणार आहे. छोटीशी गोष्ट मी आपल्या समोर मांडणार आहे. एक राजा, त्याला केवळ कन्या होती, पुत्र नव्हता. कन्या उपवर झाली. या काळामध्ये घडलेला प्रसंग, 4 चोरांनी राजाच्या राजवाड्यात प्रवेश केला चोरी करण्याच्या दृष्टीने. आणि पण अंधार झाल्यावर, सगळीकडे सामसूम झाल्यावर करावी म्हणून गप्प बसले कोपऱ्यामध्ये लपून. आणि राजा आणि राणीचा संवाद त्यांनी ऐकला. राजा म्हणाला, आपल्याला मुलगा नाही. आता असं कळलंय की गावाच्या बाहेर जे मंदिर आहे त्या ठिकाणी काही तरुण आणि काही संन्यासी आलेले, ते त्यागमय जीवन जगणार आहेत. त्यातल्या एकाला सांगू की बाबा रे, जगाच्या कल्याणासाठी, राज्य व्यवस्थित चालवण्यासाठी तुम्ही राज्याचा स्वीकार करा, कारण तुमच्यासारखा प्रामाणिक चारित्र्य संपन्न राजा मिळाला पाहिजे असं वाटतं. हा संवाद ऐकल्यावर त्या चोरांच्या मनात प्रश्न आला की आता जर चोरी केली पकडले गेलं तर सगळंच जाईल. आपण उद्या संन्याशांच्या त्या गटामध्ये बसू आणि मग आपल्याला कदाचित विवाहाची संधी मिळेल. म्हणून चोरी करण्याचा विचार त्यांनी त्यागला आणि ते तसेच सकाळच्या वेळेला सगळ्यांच्या बरोबर निघून गेले. दुपारपर्यंत भगवी वस्त्र मिळवली आणि त्या मंदिरात जाऊन बसले. संध्याकाळच्या वेळा राजा त्या मंदिरात आला. आता कोण काय उत्तर देणार म्हणून हे चोर सुरुवातीला न बसता शेवटीला बसले. राजाने त्यातल्या एका तरुण संन्याशाला म्हटलं, बाबा रे, हा संन्यास सोडून दे. राज्यासाठी त्यागमय जीवन जगणारी व्यक्ती आवश्यक आहे. मला फक्त मुलगी आहे, मी तिच्याबरोबर लग्न लावून देतो, तू राज्य कर. त्यांनी सांगितलं, राजा, तू या राज्यामध्ये मला कशाला घालतो? मला बंदी लागली टाळी अशी सुख मिळालं, या राज्यामध्ये मला त्या प्रकारचं सुख मिळणार नाही. तुझी संपत्ती, तुझं राज्य नको. आता हेच उत्तर दुसऱ्या संन्याशाने म्हटलं, तिसऱ्या संन्याशाने म्हटलं. आणि या चोरांनी विचार केला, याच्याही पेक्षा वेगळं काहीतरी सुख आहे का पैशापेक्षा, राज्यापेक्षा? आणि या चोरांनी सुद्धा तेच उत्तर देऊन टाकलं. सांगायचं तात्पर्य काय, केवळ त्या संन्याशाच्या सहवासात 1-1.5 तास राहिल्यामुळे त्यांच्यामुळे संपूर्ण प्रकारचं परिवर्तन झालं आणि ते चोराचे संन्यासी बनले. म्हणून आपल्याकडे असं म्हटलंय की आज असलेल्या साधूचा विचार करताना आपण पुढील पद्धतीने विचार केला पाहिजे. तो विचार काय करायचा काय नाही या संदर्भात आणखीन वेळेच्या पुढील भागात